ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 5.3 सॉल्व केली होती. शेवटचे 2 क्वेश्चन्स बाकी होते. क्वेश्चन नंबर 13 अँड क्वेश्चन नंबर 14. ओके, तर हे 2 क्वेश्चन्स करून घेऊयात. सी क्वेश्चन नंबर 13. ला आपण हाईड करतोय. ओके, रीड करा सर्वजण क्वेश्चन नंबर 13. डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी आर. ठीक आहे, ए बीचा डायरेक्शन रेशो आहे. ओके, तर इथे ए मेन्शन करतोय मी इथे. लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस एचे कोऑर्डिनेट्स दिलेत त्यांनी 4,1,5. एचे कोऑर्डिनेट्स आहेत 4,1,5. ओके, असे एचे कोऑर्डिनेट्स आहेत. आणि ए बी आहे ना, बी असेल इथे कुठेतरी. लेंथ ऑफ ए बी 6 मध्ये, म्हणजे बी अशा ठिकाणी असला पाहिजे की हा लेंथ 6 असला पाहिजे. आता बीचे कोऑर्डिनेट्स शोधायचे आपल्याला. बीचे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. पण हा जो ए बी आहे ना, तर ए बीचे डायरेक्शन रेशो आपल्याला मिळालेले आहेत. डायरेक्शन रेशो ऑफ ए बी. ठीक आहे, मी इथे असं ॲज्युम करतो की डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी बार आर -2, 2 and 1. ए बी बारचे डायरेक्शन रेशो आहेत काय पहा. लेट अस से फॉर एक्झाम्पल बीचे जे पोझिशन वेक्टर, बीचे जे कोऑर्डिनेट आहे दॅट इज x, y, z. ठीक आहे, आणि ए बी बारचा जो डायरेक्शन रेशो आहे, लेट दॅट बी -2i + 2j + 1k असं असेल. ए बीचा डायरेक्शन रेशो आहे, याचा अर्थ असा नाही आहे की तो ए बी बार आहे. तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की ए बी बार -2i + 2j + k आहे, तर हे रॉंग आहे. ठीक आहे, हा ए बी बार नाही आहे. हे जे देण्यात आलं ना, हे ए बी बारचे डायरेक्शन रेशो आहेत. काय सांगता येतं, ए बी बार -4i + 4j + 2k असंही असू शकतो ए बी बार. पहा ना, मी इथे 2, 2, 2 नी मल्टिप्लाय केलेला आहे. याही वेक्टरचा डायरेक्शन रेशो हाच आहे ना, -2, 2 आणि 1. ए बी बार असा पण असू शकतो पहा, याचा ट्रिपल मारतोय, -6i + 6j + 3k. बरोबर, याचा 4 टाइम्स करतो मी, -8i + 8j + 4k. याचा 8 टाइम्स नाही का, सॉरी 4 टाइम्स. ए बी बार असंही असू शकतो. तर मुलांनो, ए बी बारचा जो डायरेक्शन रेशो आहे की नाही, तो हा आहे. याचा असा अर्थ नाही की तो ए बी बार. इवन ए बी बार असा जरी असेल ना, तरी डायरेक्शन रेशो आपण हेच लिहिणार आहोत. कारण काल आपण पाहिलं होतं की डायरेक्शन रेशो हे -4, 4 आणि 2 जरी असतील तरी डायरेक्शन रेशोचा एखादा मल्टिपल, ओके, तो पण डायरेक्शन रेशोच असतो. -2, 2 आणि दिस 1, -2, 2 आणि दिस 1. त्याला पण त्या वेक्टरचा डायरेक्शन रेशो म्हणू शकता तुम्ही. सो म्हणजे काही जणांना जर का असं वाटेल की ए बी बार = हा असेल, मग ए बी बार म्हणजे बी बार -a बार, मग तो असेल -2i + 2j + k. बरोबर ना, मग ए बार तिकडे जाईल, म्हणजे बी बारचा व्हॅल्यू निघेल. तर या याच्यात नका राहू तुम्ही की हे असं नाही येतं, कारण की ए बी बार हा नाहीच आहे पहिली गोष्ट. क्लिअर. पहिले थोडंसं शॉर्ट मेथडनी करून दाखवतो आणि त्याच्यानंतर पाहूया आपण. हा ए बी बार का नाही आहे माहिती का, कारण की याचं जर का तुम्ही लेंथ पाहाल, या हा जो काही वेक्टर आहे ना, त्या वेक्टरचा साईज पाहाल तर -2² दॅट इज 4 + 2² दॅट इज 4 + 1² दॅट इज = 1. 4 + 4 + 1 is 9चा अंडर रूट कराल तर 3 मिळतो तुम्हाला. हा असा वेक्टर आहे ज्याचा की लेंथ 3 आहे, पण आपला ए बी बार तर 6 लेंथचा आहे, म्हणजे याच्यापेक्षा डबल आहे. म्हणजे ना, ए बी बार हा याच्यापेक्षा डबल आहे. ही गोष्ट आता तुम्हाला समजली पाहिजे. ए बी बार हा ॲक्च्युली याच्यापेक्षा डबल आहे, -4i + 4j + 2k. हा आपला ए बी बार आहे. आता इथून पुढे जर का तुम्ही सॉल्व कराल ना, ए बी बार मीन्स बी बार -a बार.
that is equal to minus 4i plus 4j plus 2k. Okay, that means b bar is equal to minus 4i plus 4j plus 2k, आणि हा मायनस ए बार तिकडे जाऊन प्लस ए बार होतो, बरोबर की नाही. सो मायनस 4i प्लस 4j प्लस 2k. आता सांगा ए बार काय पहा बरं, हा जो आपला ए बार आहे दॅट इज इक्वल टू 4i प्लस j प्लस 5k. So b bar is equal to minus 4i plus 4i is 0i, 4j plus j is like 5j, and then 2k plus 5k is like 7k. असं लिहू शकता तुम्ही b बारला. बस इथली गोष्ट समजली पाहिजे की इथे 2नी का मल्टिप्लाय केला आपण, कारण की हा जो वेक्टर दिला होता त्याचा मॅग्निट्यूड 3 होता, बट आपला जो ए बी बार आहे त्याचा मॅग्निट्यूड 6 असल्यामुळे दिलेल्या वेक्टरला डबल केला तर ए बी बार तुम्हाला मिळून जाईल, बरोबर. हा सम एका वेगळ्या अँगलनी पण सॉल्व्ह केला जाऊ शकतो, डायरेक्शन कोसाइन काढून. हा तर तसा सोपा वे होता बरं, आत्ता जो मी करून दाखवला तो. पहा आता मी 2 डायमेन्शनवरती थोडंसं एक्सप्लेन करतो. ओके, एखाद वेक्टर आहे, लेटेस्ट से फॉर एक्झाम्पल या वेक्टरवरती हा एक पॉईंट आहे ए. ओके, आणि या वेक्टरवरती आणखीन एक पॉईंट लेटेस्ट से फॉर एक्झाम्पल बी आहे सर्टन डी डिस्टन्सवरती, और मे बी आर डिस्टन्सवरती. ए पासनं आर डिस्टन्सवरती एक पॉईंट आहे बी. ओके, तर मी इथे एक काम करतो, अशा 2 लाईन्स मारतो. आता हा जो वेक्टर आहे हा एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल करतो, अल्फा करतो. वाय ॲक्सिस सोबत किती अँगल करतोय, हा लाईक बीटा करतोय. झेड ॲक्सिस सोबत गॅमा करत असणार. पाहता मला काय म्हणायचं, लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस पर्टिक्युलर पॉईंट. ओके, हा जो पॉईंट आहे ना x1 y1 आणि z1 आहे, आणि हा जो बी पॉईंट आहे ना लेट दॅट बी x2 y2 अँड z2. ठीक आहे, x2 याचा अर्थ एवढा डिस्टन्स, बरं एवढा, पण तो डिस्टन्स म्हणजे x1 प्लस एवढा डिस्टन्स नाही का, हा. पण तुम्ही जर का नीट नोटीस कराल तर हा डिस्टन्स हा आर असेल, हा अल्फा असेल, तर हा डिस्टन्स तर आर कॉस अल्फा आहे. सो x1 प्लस आर कॉस अल्फा म्हणजे x2, बरोबर. लिहू द्या x2 च्या जागी x1 प्लस आर कॉस अल्फा. सिमिलरली y2 म्हणजे हा एवढा मोठा डिस्टन्स, पण तो म्हणजे हा एवढा डिस्टन्स, तो तर y1 आहे नाही का. या पॉईंटचा y कोऑर्डिनेट इज लाईक वर्टिकल डिस्टन्स कन्सिडरिंग दिस x दिस y, बरोबर. y2 म्हणजे एवढा डिस्टन्स. सो हा जो y2 आहे ना, y2 म्हणजे हा आहे y1. ओके, y2 म्हणजे काय, y1 प्लस त्या y1 मध्ये एवढा पार्ट ॲड करायचा. काय आहे हा आहे आर. ओके, तर तेवढा पार्ट म्हणजे आर कॉस बीटा. पहा ना, हा बीटा आहे, बीटावाला साईड इज आर कॉस बीटा, म्हणजे हा साईड इज आर कॉस बीटा, दॅट इज आर कॉस बीटा. समजलं तुम्हाला, झालं जनरलाइजचा फॉर्म्युला. सो झेड कोऑर्डिनेट दॅट इज z2 इज गिवन बाय z1 प्लस आर कॉस गॅमा. म्हणजे एखाद्या पॉईंटपासून, म्हणजे x1 y1 z1 या पॉईंटपासून, पहा x1 y1 z1 या पॉईंटपासून आर डिस्टन्सवरती जर का पॉईंट पाहायचा असेल तुम्हाला, बरोबर, तर तो पॉईंट काय असणार, x2 y2 z2 म्हणजे काय, x1 प्लस आर कॉस अल्फा, y1 प्लस आर कॉस बीटा आणि z1 प्लस आर कॉस गॅमा. x2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट शोधायचा असेल त्या नवीनवाल्या पॉईंटचा, म्हणजे आर डिस्टन्सवरती असलेल्या पॉईंटचा, तर तो x1 प्लस आर कॉस अल्फा मीन्स लाईक एक्स सोबतचा अँगल आहे ना तो अल्फा, म्हणजे हा वाय सोबतचा अँगल आणि हा झेड सोबतचा अँगल. ठीक आहे.
तर या फॉर्म्युलानी पण बेसिकली तुम्ही याचा कोऑर्डिनेट शोधू शकता. पहा सांगतो. सांगा आता x2 म्हणजे काय, x1 ना. काय होतं रे बाबा याचा आधीचा कोऑर्डिनेट काय आहे एचा, x1 इज 4 म्हणजे ठीक आहे. 4 प्लस 60 r म्हणजे काय 6 युनिट डिस्टन्सवरती पाहिजे. हां ठीक आहे. आता राहिला प्रश्न कॉस अल्फाचा. तर कॉस अल्फा डायरेक्शन रेशो दिला आहे. कॉस अल्फा म्हणजे काय -2 डिवाइड बाय या अंडररूटमध्ये त्या सर्वांचा स्क्वेअर असतो की नाही, -2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर 3 बनतो की नाही, बरोबर ना. हा 3. सो x2चा व्हॅल्यू काय आला माहिती का 4. 3 1 3 2 2 इंटू -2 इज लाईक -4. सो बनतो 0. किती बनतो 0. सिमिलरली y2 शोधता ना, तर y2 इज इक्वल टू y1. हे पहा y1 प्लस r कॉस गॅमा. y1 किती आहे पहा, y1 आहे 1. y1 इज 1 प्लस r इज 6 इंटू कॉस बीटा. ओके, कॉस बीटा याचा अर्थ हे पहा डायरेक्शन रेशोमध्ये हा जो 2 आहे तो 2 डिवाइड बाय या सर्वांचा स्क्वेअर. 3 1 3 2 2 इंटू 2 इज 4 प्लस दिस 1 इज लाईक 5. सो y2 बनतो 5. Similarly, Z2 is equal to Z1 plus R cos gamma. So Z2 is equal to Z1. What is Z1? पहा रे बाबा Z1 आहे 5 प्लस R आहे 6, बरोबर ना. 6 युनिट डिस्टन्सवरती R कॉस गॅमा याचा अर्थ काय 1 डिवाइड बाय, पहा कॉस गॅमा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ -2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर म्हणजे हे 3 बनतो, जो की इथे लिहिला आहे. सो दिस 1 दिस 2 लाईक 5 प्लस 2 इज 7. सो Z2 इज इक्वल टू 7 बनतो आन्सर. क्लिअर आहे लक्षाने. हा लेक्चर लास्ट लेक्चरवरती डिपेंड करतोय. लास्ट लेक्चर मी केलं आहे अपलोड, काय लेक्चर सुरू होण्याच्या पूर्वीच केलं आहे जस्ट. यस स्टुडंट्स, हा पॉईंट क्लिअर सर्वांना. असं दोन्ही वेनी काढू शकता तुम्ही. तुमच्या माहितीसाठी इथे जो प्लस केला ना तुम्ही, प्लसच्या जागी जर का तुम्ही इथे मायनस कराल आणि इथे पण मायनस कराल, तर हा जो पुढचा पॉईंट आहे ना, त्या पुढच्या पॉईंटच्या ऐवजी मागचा पॉईंट निघतो, इथला पॉईंट निघतो. 6 युनिट डिस्टन्सवरती जो मागे पॉईंट आहे ना, तो मागचा पॉईंट निघून जातो. येस दक्षाने लिव्ह करू शकते. तो आधीचा लेक्चर पहा, त्यानंतर हा लेक्चर. अदरवाईज ठीक आहे, लेक्चर करून जरी घेशील तरी काही प्रॉब्लेम नाही. लॉजिकच तर डिस्कस करायचं शेवटी. तो लेक्चर परत पहा आणि हा पण लेक्चर मग परत पहा. ठीक आहे. ओके, तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 13. ओके ना, सी क्वेश्चन नंबर 14. तेव्हा डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाईनचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील ना तुम्हाला, तर गोष्टी समजतील या व्यवस्थित. क्वेश्चन 14 नंतर वेक्टर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स आहे. ओके, तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 14 पाहूया आधी. मला वाटतं क्वेश्चन 14 करू, थोडेसे सॉर्ट न्यूमरिकल करू याचे, आणि वेक्टर प्रोडक्ट हे आजच्या सेशनमध्ये नाही, नवीन सेशनमध्ये स्टार्ट करू. आता घ्या क्वेश्चन 14 मध्ये काय विचारण्यात येत आहे. Find angle between lines whose direction cosines are L, M, N. Satisfy the equations. ओके, आपल्याकडे ना 2 लाईन्स आहेत. ओके, या 2 लाईनचे जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत, या लाईनचं डायरेक्शन कोसाइन L1 M1 N1 आहे, आणि या लाईनचं डायरेक्शन कोसाइन R इज L2 M2 N2 आहे. Find angle between lines whose direction cosines satisfies this equation. म्हणजे हे जे इक्वेशन, हे 2 इक्वेशन जे आहेत ना, या 2 इक्वेशनला सॅटिस्फाय करणारे 2 एलचे व्हॅल्यूज आहेत. तेव्हा हे 2 इक्वेशनला सॅटिस्फाय कराल ना, किंवा लाईक सॉल्व कराल, तर एलच्या 2 व्हॅल्यू निघतात, एमच्या पण 2 व्हॅल्यू निघतात, आणि एनच्याही 2 व्हॅल्यू निघतात. एक एल एम एन एक जे कॉम्बिनेशन आहे त्याचं एका लाईनचं डायरेक्शन कोसाइन देतं, आणि दुसरा एल एम एनचा जो सेकंड कॉम्बिनेशन आहे, इट गिव्स डायरेक्शन कोसाइन ऑफ सेकंड लाईन. दुसरा लाईनचा डायरेक्शन कोसाइन मिळतो, असं हे क्वेश्चन म्हणतो.
फाइंड एंगल बिटवीन लाइन्स हुज डायरेक्शन कोसाइन्स एल एम एन सॅटिस्फाईज दीज इक्वेशन्स. ओके, पहा थोडंसं लाईक लेंदी क्वेश्चन आहे, हळूहळू करूया. दोघांमध्ये जो अँगल आहे ना, लेट दॅट बी थीटा, आणि आपल्याला तो अँगल शोधायचा. म्हणजे ठीक आहे, हे बघा काय 2 मिनिट या क्वेश्चनला थोडंसं दूर ठेवा. एखादा वेक्टर आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल आर बार, लेट दॅट बी 2i प्लस 2j प्लस के. ठीक आहे. आता डायरेक्शन रेशो, आता हा जो वेक्टर आहे ना, या वेक्टरचा डायरेक्शन रेशो कोण आहे, तर 2,2,1. हे पहा ना, 2,2,1 हे डायरेक्शन रेशो आहेत त्या वेक्टरचे. म्हणजे ठीक आहे. तेव्हा कॉस अल्फाचा व्हॅल्यू काय, 2 डिवाइड बाय अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. सांगा बरं कॉस अल्फाचा व्हॅल्यू काय बनतो, 2 डिवाइड बाय 3 बनतो. सांगा कॉस बीटाचा व्हॅल्यू काय, 2 डिवाइड बाय अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. म्हणजे कॉस बीटाचा व्हॅल्यू काय, 2 डिवाइड बाय परत 3 बनला. कॉस गॅमाचा व्हॅल्यू काय, हे पहा केच्या सोबत कोण, 1 डिवाइड बाय अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. परत तो 1/3 बनला ना शेवटी. तर हे आहेत आपले डायरेक्शन कोसाइन्स. आणि तुमच्या माहितीच तर डायरेक्शन कोसाइनला जर का एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय केला तर डायरेक्शन रेशो निघतो. पहा ना, आता हा डायरेक्शन कोसाइन आहे, याला 3नी मल्टिप्लाय करतो मी. कितीनी, 3नी मल्टिप्लाय करतोय मी इथं. तर काय राहिला पहा, इथे राहिला 2, इथे राहिला 2, आणि इथे राहिला 1. सो 2,2,1. हाच तर डायरेक्शन रेशो आहे ना. म्हणजे डायरेक्शन कोसाइनचा मल्टिपल हा डायरेक्शन रेशो असतो. काय डायरेक्शन कोसाइनचा मल्टिपल हा डायरेक्शन रेशो असतो. इतकं लक्षात ठेवाल फक्त. आता डायरेक्शन कोसाइनचा मल्टिपल हा डायरेक्शन रेशो असतो. ओके, इथे लिहू, डायरेक्शन कोसाइनचा मल्टिप्लाय केलं समजा डायरेक्शन कोसाइनला एखाद्या कॉन्स्टंटनी, तर काय मिळतो, डायरेक्शन रेशो मिळतो. डायरेक्शन रेशो मिळतो. आता मी ते करून दाखवलेलं तुम्हाला इथे. चला आता पहा, आता येऊया परत आपण क्वेश्चनवरती. फाइंड अँगल बिटवीन लाईन्स हुज डायरेक्शन कोसाइन्स एल एम एन सॅटिस्फाईज दीज 2 इक्वेशन्स. म्हणजे या 2 इक्वेशनवरतून एल एम एनचा 2 व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे एलच्या 2 व्हॅल्यू मिळतील, एमच्या 2 व्हॅल्यू मिळतील, आणि एनच्या 2 व्हॅल्यू मिळतील या 2 इक्वेशनवरती. ओके, आणि लाईक हेच इक्वेशन अगेन लाईक एल एम एनच्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर हे 2 वेक्टर मिळाले इन शॉर्ट. तर मग आपल्याला हा अँगल बिटवीन 2 वेक्टर हे शोधायचं आहे. ओके, आता हे सम्स कसे केले जातात सांगतो मी तुम्हाला. सम स्टार्ट करण्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करत की हे या टाईपचे सम्स आहेत ज्यांना की थोडंसं रिपीट वेमध्ये पाहायला लागेल, 3, 4, 5 वेळेस पाहायला लागेल, किंवा तुम्हाला स्वतःला जास्ती वेळेस करायला लागेल. तर मग हळूहळू जाऊन परफेक्शन यायला लागेल. ओके, असतो ना लेसनमध्ये एक छोटासा असा पोर्शन असतो जो की थोडासा न आवडता किंवा कमी जमणारा असतो, त्यातला हा न्यूमरिकल आहे. ओके, या 2 इक्वेशनमधून एका इक्वेशनमधून कोणाची तरी एकाची व्हॅल्यू शोधायची. जसं की मी आता इथे एमची व्हॅल्यू शोधतोय. एम इज इक्वल टू -5l - 3n. ओके, पहा ना, एमची व्हॅल्यू काय, -5l - 3n. समजला हा पॉईंट, हा एमचा व्हॅल्यू झाला काय. आणि हा जो एमचा व्हॅल्यू शोधला ना, तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकून द्या डायरेक्टली. हे बघा 5 एमच्या जागी काय, -5l - 3n. पुढे एनला n -2nl +6l. आता एमच्या जागी काय, परत तेच -5l - 3n. आणि आन्सर किती हवं आहे आपल्याला, आन्सर हवं आहे 0. करा प्रोडक्ट, किती बनतो पहा, -25ln ln. ओके, देन -15n स्क्वेअर -15n स्क्वेअर -2nl. ओके, पुढे -30l स्क्वेअर. देन पुढे -18nl इज इक्वल टू 0. ठीक आहे.
काय होऊ शकतं का बघतोय जरा. हे बघा, मला वाटतं पहिले तर मायनस साईन कॉमन होऊ शकतो सर्वात बेस्ट. ओके, 25 ln then 2 ln and then 18 ln. हा किती बनतो? हा 45 ln बनतो. किती 45 ln बनलेला आहे तो. 30 l² आहे हा, 30 l² प्लस 45 ln प्लस 15n². 15n² बनतो तो, बरोबर. इज इक्वल टू 0. असंही हे मायनस आणि तिकडे जाऊन 0 होणार आहे. इथून 15 पण कॉमन घेऊ शकतो परत आपण. 15 कॉमन घेतलं तर इथे 12² प्लस 3ln प्लस n² इज इक्वल टू किती बनतो? 0. 15 तिकडे डिवाइड होऊन 0च बनणार आहे असे. ओके, सो 12² प्लस 3ln प्लस n² इज इक्वल टू 0. क्लिअर आहे? सो हे असं बनत आहे. आता हे ना लाईक क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं आहे शेवटी. याचे फॅक्टर्स वगैरे पाडाल. 2l² प्लस 2ln प्लस ln प्लस n² इज इक्वल टू 0. 2ln प्लस ln इज 3ln. ओके, इथे 2l कॉमन केला तर इथे l प्लस n राहतो, प्लस इथे n कॉमन केला तर इथे l प्लस n राहतो, दॅट इज इक्वल टू 0. सो काय होणार माहिती का? एक तर 2l प्लस n अँड देन सेकंड ब्रॅकेट इज l प्लस n इज इक्वल टू 0 होणार. म्हणजे एकतर 2l प्लस n इज इक्वल टू 0 ऑर l प्लस n इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे एकतर lचा व्हॅल्यू काय बनला पहा, lचा व्हॅल्यू हा -n/2 बनला, किंवा lचा व्हॅल्यू हा -n बनलेला आहे. एलचे असे दोन व्हॅल्यू आले. ठीक आहे, हे पहा, एलची व्हॅल्यू जर का -n असेल ना, एलची व्हॅल्यू काय -n जर का असेल, 5n - 2n इज लाईक 5n - 3n इज लाईक 2n. ओके, तर एमची व्हॅल्यू काय बनेल माहिती का? 2n बनणार आहे, 2n. हे पहा, एलची व्हॅल्यू -n/2 आहे इथं. आता एलची ही जी व्हॅल्यू -n/2 आहे, जर का इथे टाकली असती आपण -n/2 नाही का, तर मायनस मायनस काय प्लस, म्हणजे 5n/2 - 3n किती बनतो रे मग हा? -6n. 5n - 6n इज -n/2. बरोबर, -n/2 बनतो की नाही? म्हणजे एमची पण व्हॅल्यू -n/2च बनली इथं. आणि राहिला प्रश्न एनच्या व्हॅल्यूचा. एनच्या व्हॅल्यूला तुम्ही एनच म्हणायचं फक्त. एनच्या व्हॅल्यूला काय म्हणू आपण? एनच म्हणूया. तर ते नाही का, हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर LMN ची अशी एक व्हॅल्यू आली आणि LMN ची अशी पण एक व्हॅल्यू आली. तर डायरेक्शन कोसाइन आहेत हे. हा आणि हा डायरेक्शन कोसाइन आहे. एका लाईनचा डायरेक्शन कोसाइन आहे आणि हा दुसऱ्या लाईनचा डायरेक्शन कोसाइन. बरं, स्टार्टिंगमध्ये मी काय सांगितलं होतं की डायरेक्शन कोसाइनला कशाने तरी जर का मल्टिप्लाय कराल एखाद्या स्केलरनी, तर डायरेक्शन रेशो निघत असतो. डायरेक्शन कोसाइनला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय कराल तर डायरेक्शन रेशो निघतो. मग तुम्ही म्हणणार कोणत्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायचं? हे पहा, 1/n नी करू मल्टिप्लाय, nn कॅन्सल, 1/n nn कॅन्सल, 1/n nn कॅन्सल. बरोबर, म्हणजे इथे राहतो -½ इथे राहतो -½ आणि इथे राहतो 1. तर परत 2 नी मल्टिप्लाय करू, 2 2 2 म्हणजे इथे किती -1, इथे किती -1 आणि इथे 2. सो -1 -1 2 काय काय -1 -1 आणि 2 हे डायरेक्शन रेशोज आहेत एका लाईनचे. आणि इथे पण पहा तुम्ही, मी 1/n 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 नी मल्टिप्लाय करतो, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, मग किती -1 2 अँड देन 1. ओके, -1 2 अँड देन 1 हे दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो आहेत. म्हणजे आपली जी पहिली लाईन आहे ना, त्या लाईनला मी -i - j प्लस 2k असं लिहू शकतो, आणि आपली जी दुसरी लाईन आहे त्याला मी -i प्लस 2j प्लस k असं लिहू शकतो. ओके, अशा दोन लाईन्स आहेत आपल्या, बरोबर. सो यांना हे असं लिहू शकतो आपण. बस अँगल असं शोधायचा. अँगल शोधण्यासाठी काय डॉट प्रोडक्ट लागतो आपल्याला. करा दोन वेक्टरमध्ये डॉट प्रोडक्ट. एका वेक्टरला p बार बोला, एका वेक्टरला q बार बोला, और जस्ट डायरेक्टली डॉट प्रोडक्ट -of i - j प्लस 2k. ओके, डॉट -i प्लस 2j प्लस k इज इक्वल टू, बरोबर ना. या दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट केलेलं आहे आपण.
किती होतं डॉट प्रोडक्ट पहा बरं. -1 इंटू -1 इज लाईक +1. -1 इंटू 2 इज लाईक -2. 2 इंटू दिस 1 इज 2. ठीक आहे, कॅन्सल. इथे राहतो 1. आणि इथे पहा बरं अंडर रूट. सांगा याचा मॅग्निट्यूड. -1 स्क्वेअर इज 1. -1 स्क्वेअर इज 1. 2 स्क्वेअर इज 4. सांगा याचा मॅग्निट्यूड. 1 + 4 + 1 इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. नाही का, दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट म्हणजे पी बार डॉट क्यू बार म्हणजे मॉड पी मॉड क्यू कॉस थिटा. करेक्ट. सो हा काय बनतोय √6. हा काय बनतोय √6 इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1. याचा अर्थ कॉस थिटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 6. √6 6 बनला, खाली जाऊन तिकडे डिवाइड झाला. सो जो अँगल आहे ना दोन लाईनमध्ये दॅट इज कॉस इनवर्स ऑफ 1/6. ओके. सो या दोन लाईनमध्ये जो अँगल आहे दॅट इज कॉस इनवर्स ऑफ 1/6. डबल पाहायला लागेल मला तुम्हाला असं. तर टाईम थोडंसं जास्त स्पेंड कराल या सर्व आर्टिकल्स वरती. पण आणखीन सॉल्व न्यूमरिकलमध्ये पण काही पॉईंट्स आहेत, ते पण ॲक्च्युली आपल्याला आणखीन स्टडी करणे गरजेचे आहेत. ठीक आहे, मी जस्ट चेक करतो की कोणते कोणते पॉईंट्स आपण डिस्कस केले आहेत. प्रोडक्ट ऑफ वेक्टर्समध्ये स्केलर प्रोडक्ट लाईक पाहिलं आहे आपण. ए बार डॉट बी बार मीन्स मॉड ए मॉड बी कॉस थिटा. देन फाइंडिंग अँगल बिटवीन टू वेक्टर्स. डॉट प्रोडक्ट करायचं सर्व सिम्पल. हा फॉर्म्युला जस्ट व्यवस्थित पाठ करू आपण, हवं नाही का, एक्सप्लेन करतो हा फॉर्म्युला मी तुम्हाला. बघा, समजा आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत. ओके, एक वेक्टर आहे a1i प्लस b1j प्लस c1k. दुसरा वेक्टर आहे a2i प्लस b2j प्लस c2k. आता दोन वेक्टरमध्ये अँगल शोधायचा आहे ना आपल्याला. सो a1i प्लस b1j प्लस c1k, त्याच्यानंतर डॉट a2i प्लस b2j प्लस c2k. बरोबर, दोघांमध्ये डॉट करतो आपण. सो डॉट प्रोडक्ट तर सर्वांना माहिती, a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. ओके, सा फर्स्ट वेक्टर डॉट सेकंड वेक्टर इज इक्वल टू a1 a2 b1 b2 c1 c2. a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. पण या दोन वेक्टरचा जो डॉट प्रोडक्ट केला ना, डॉट प्रोडक्ट मीन्स काय, पहिला वेक्टरचा मॅग्निट्यूड दॅट इज a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. दुसरा वेक्टरचा मॅग्निट्यूड दॅट इज a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. ओके, इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. बरोबर. सो कॉस थिटाची व्हॅल्यू काय बनणार मग, a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. अगेन अंडर रूट ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. ओके, हा असा बनेल. सर बोला ना लेक्चरमध्ये. बोला बोला. नाही, सॅटर्डेला होईल मला त्यांना. ठेवतो. ओके, cos theta is equal to a1 a2 b1 b2 c1 c2 divided by under root of a1 square b1 square c1 square a2 square b2 square c2 square. सो अँगल बिटवीन टू वेक्टर्सचा हा फॉर्म्युला ॲज इट इज असं लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, ॲज इट इज लक्षात ठेवायला. ओके, चलो पुढे जातो.
प्रोजेक्शन डिस्कस केला होता आपण कालच्या लेक्चरमध्ये. डायरेक्शन कोसाईन तर कालच डिस्कस केलेलं आहे आपण. डायरेक्शन रेशो किंवा डायरेक्शन कोसाईन, बरोबर. आता हे जे सर्व न्यूमरिकल्स आहेत, ओके, हे तुम्ही आठवणीने करून घ्याल सॉल्व न्यूमरिकल्स. काही करून दाखवत आहोत, चलो पहा आता. इथेच करून घेऊ, ठीक. पहा, ए बार डॉट बी बार, फाइंड ए बार डॉट बी बार म्हणे. मॉड ए दिलाय, मॉड बी दिलाय. अँगल बिटवीन ए बी इज 45 डिग्री. सांगा ना, ए बार डॉट बी बार काय असतो? मॉड ए इंटू मॉड बी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. सो मॉड ए आहे 3, मॉड बी आहे √6, कॉस ऑफ अँगल बिटवीन देम इज 45. सो टाका 45 कॉस 45. सो 3 इंटू √6 इंटू कॉस 45 इज 1/√2. सो 3 इंटू √3 बनेल. हे 2 1 2 3 चा 3√3 आन्सर बनतो आपला इथं. ओके, चलो यानंतर ए बार गिवन आहे, बी बार गिवन आहे. ते म्हणतं ए बार डॉट बी बार काढा म्हणा. घ्या ए बार डॉट बी बार म्हणजे काय लिहा. 3i + 4j - 5k डॉट बी बार म्हणजे काय 3i - 4j - 5k डॉट करा. आय आणि आयचा डॉट, दॅट इज 9 -16. देन याचा डॉट लाईक +25 किती बनणार हा? 9 + 25 इज 34 - 16 किती 18 बनतोय समथिंग. अँगल बिटवीन ए बार आणि बी बार म्हणे. हे बघ, आत्ता हा डॉट प्रोडक्ट केला होता ना आपण, किती आलेला? 34 आलेला, बरोबर. सा ए बार डॉट बी बार म्हणजे काय? मॉड ए. ओके, मॉड ए इंटू मॉड बी इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. आता मॉड ए पहा बरं किती बनतं. √ किती आले? 18 आलेला का? ठीक. मॉड ए पहा, मॉड ए पहा किती. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 अँड देन -5चा स्क्वेअर इज 25 इंटू मॉड बी चेक करा किती आलेला. 9 + 16 + 25 इंटू कॉस थीटा इज इक्वल टू 18. बनेल ना हा कॅल्क्युलेशन, हा कॅल्क्युलेशन, आणि हा खाली जाऊन तिकडे डिवाइड होईल. सिम्पल, बरोबर. आता थर्ड सबटाईप आणि फोर्थ सबटाईप पहा. स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार इन द डायरेक्शन ऑफ बी बार. हे बघा, हा बी बार. लेट अस से फॉर दिस बी बार अँड दिस इज ए बार. स्केलर प्रोजेक्शन म्हणजे काय माहिती का? पहा ना, या वेक्टरचा या वेक्टरवरती प्रोजेक्शन म्हणजे एवढा ना. स्केलर प्रोजेक्शन म्हणजे फक्त त्या प्रोजेक्शनची लेंथ किती. तर प्रोजेक्शनची लेंथ तर ए कॉस थीटा असतो की नाही. हा ए असेल, हा थीटा असेल, बरोबर. तर हा वाला तर ए कॉस थीटा असणार. सिम्पल, बरोबर. अच्छा, ए कॉस थीटा काढायचं कसं? हे बघा, ए बार डॉट बी बार म्हणजे मॉड ए मॉड बी कॉस थीटा. तुम्हाला ए कॉस थीटा काढायचा ना, हा मॉड बी तिकडेतून डिवाइड करा. हा इथून मॉड बी काढून टाका, इथे मॉड बी डिवाइड करा, म्हणजे ए कॉस थीटा तुम्हाला निघून जाईल. म्हणजे ज्या दोघांचा सॉरी या वेक्टरचा या वेक्टरवरती प्रोजेक्शन टाकायचं आहे ना, मग या दोघांचा डॉट प्रोडक्ट करायचा, ए आणि बीचा. पहा ना, ए आणि बीचा काय करायचं? डॉट प्रोडक्ट. आणि डिवाइड बाय मध्ये खालती ना ज्याच्यावरती प्रोजेक्शन टाकायचं त्याचा मॅग्निट्यूड करायचं. सिम्पल. पहिले डॉट प्रोडक्ट करा, काय बनतो? 9 - 16. हे बघा, 9 - 16 देन +25. डॉट प्रोडक्ट 18 आलेला ना काहीतरी. डिवाइड बाय तर बीचा मॅग्निट्यूड, या बीचा ना मॅग्निट्यूड √3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज 16 and -5 square is 25. So 25 plus is 25, 50. √50 is 5√2. किती? 5√2. हा स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन म्हणजे फक्त प्रोजेक्शनचा व्हॅल्यू. आता वेक्टर प्रोजेक्शन म्हणजे प्रोजेक्शनचं डायरेक्शन ही हवं आहे. आता डायरेक्शन तर बी बारचा आहे ना, मग इथे बी बार डिवाइड बाय बी बारचा मॅग्निट्यूड असं लिहू शकता तुम्ही. बी बार डिवाइड बाय बी बारचा मॅग्निट्यूड इज नथिंग बट युनिट वेक्टर अलॉंग बी बार. म्हणजे इथे फक्त बी बारची डायरेक्शन कन्सिडर होते, मॅग्निट्यूड कन्सिडर नाही होत. सो बी बारचा जो व्हॅल्यू आहे तो इथे टाकून द्या. काय बी बारचा व्हॅल्यू? 3i - 4j - 5k डिवाइड बाय याचाच मॅग्निट्यूड जो की 5√2 आहे अगेन. सो हा वेक्टर प्रोजेक्शन आहे, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार. अरे, दिस इज वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए बार.
अलॉंग बी बार, पण विचारता तिथे उलटा, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार अलॉंग ए बार म्हणे. सेम प्रोसिजरनी करा. आता वरती बी बार ॲज्युम करा आणि खालती इकडे ए बार ॲज्युम करा. सेम सेम प्रोसिजर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे. सर फिजिक्स कधी होईल, कारण की आज सकाळी बोललेले सर घेतलं नाही. किती वाजता आहे? रात्री आहे की सकाळी झालं नाही का? निशांत सरांना मेसेज टाकाल का? एक्झाम्पल 3 पहा. Find value of a for which the vectors are perpendicular. Find value of a for which the vectors okay are perpendicular. वेक्टर परपेंडिक्युलर केव्हा असणार? जेव्हा डॉट प्रोडक्ट 0 असतो. पहा ना, पी बार डॉट क्यू बार म्हणजे मॉड पी मॉड क्यू कॉस थिटा. वेक्टर जर का परपेंडिक्युलर असतील ना, तर अँगल 90 आणि कॉस 90 हा 0 असतो. 0 इंटू एनिथिंग इज 0, म्हणजे डॉट प्रोडक्ट 0 सिम्पली. आता डॉट प्रोडक्ट करा आणि 0शी इक्वेट करा. पहा, 3 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 3, 2 इंटू दिस ए दॅट इज इक्वल टू 2a, 9 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 27, आणि हा बनतोय 0. ओके, सो 2a इज इक्वल टू हा जो 30 आहे तिकडे जाऊन -30, सो एची व्हॅल्यू -15 बनतो. सो परपेंडिक्युलर असतील हे दोन वेक्टर तर एची व्हॅल्यू -15 बनते. आणि जर का पॅरलल असतील, समजा पॅरललसाठी तर तुम्हाला माहिती दोघांचं डायरेक्शन सेम असणं आहे, म्हणजे रेशोमध्ये असायला लागतं. हे आयचे कोइफिशियंट, जेचे कोइफिशियंट आणि केचे कोइफिशियंट. म्हणजे 3 डिवाइड बाय याचा 1 इज इक्वल टू दिस 2 डिवाइड बाय याचा जो ए आहे तो ए, आणि हा 9 डिवाइड बाय याचा जो आहे तो 3 तो. सो यांच्याशी इक्वेट कराल ना तर 3a इज इक्वल टू इथे जो आहे तो 1 इंटू 2 इज 2, दॅट मीन्स ए इज इक्वल टू 2/3 असं बनतं. थोडंसं फास्ट डिस्कस करतोय आता. हे बा, ए बार दिलाय, बी बार दिलाय, ते म्हणतं फाइंड अँगल बिटवीन दीज टू वेक्टर्स. हे बा, 2a प्लस बी बार काढू शकता ना. एला 2नी मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये बी ॲड करा, येईल तो वेक्टर काहीतरी. ए प्लस 2b पण काढू शकता. ए प्लस 2b, बीला डबल लाईक 2नी मल्टिप्लाय करा, मग ए प्लस 2b वेक्टर पण काढून घ्या. आणि त्यांच्या दोघांमध्ये अँगल शोधायचा म्हणजे दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट करायला लागतो. डॉट प्रोडक्टचा व्हॅल्यू काही ना काही बनेल, बरोबर. पण डॉट प्रोडक्ट म्हणजे काय? पहिल्या वेक्टरचा मॅग्नेट्यूड इंटू दुसऱ्या वेक्टरचा मॅग्नेट्यूड इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. सो हे जे दोन मॅग्नेट्यूड आहेत तिकडे खालती डिवाइड झाला तर कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाते. ऑलरेडी हे अँगल वगैरे काढली आहेत बरं आपण. If the line makes 90, 60 and 30 degree with positive XYZ directions respectively, then find direction cosine. Direction cosine म्हणजे काय? त्यांचा डायरेक्टली कॉस करायचा. हे डायरेक्शन अँगल्स आहेत, तर डायरेक्शन कोसाइन म्हणजे cos 90, cos 60 अँड देन cos 30. cos 90 0 येतो, cos 60 हाफ येतो, cos 30 √3/2 येतो. ठीक आहे. ओके, क्वेश्चन 6, 7, 8, 9, 10 आणि बहुतेक एक प्रूफ आहे काहीतरी. ऑल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. आता हा जो पार्ट आहे हा उद्याच्या सेशनमध्ये कंटिन्यू करू आपण. 5.3 संपला आता आपला. ओके, सेशन जस्ट एंड करतो.